दूध गंगा तीरावर गाव आदमापूर, तिथं सद्गुरु संत बाळू मामाचं मंदिर। विठोबा रखुमाई जशी बाप आणि आई, मुळे महाराजांची पाठी होती हो पुण्याई। रूप तुझे पाहता रे हरपले मन, द्यावे तू दर्शन आम्हा। बाळू मामा बाळू मामा बाळू मामा रे बाळू मामा, तुझ्या पायरीसी कुणी सान थोर नाही। साध सुन्या काळजाची तुझ्या कानी झाली, हरपले मन देवा हरले हे ध्यान। उसवल गणगोत खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला देवा खेळ मांडला। सुंबरान मांडलव सुंबरान मांडल सुंबरान कुणालाव सुंबरान कुणाला। मोगर मंचाय धन्या भगवती छाया बघा बाळा साऱ्या विघ्न काळाला अग्नीच्या तांब्या जाळया देवाला। माझ्या राजाला संत बाळूया मामाला, अरे माझ्या गावाला पाण्या विरूया देवाला। कोई कहता है कोई छुपाता है, अजब हाल रहता है। हर किसी के दिल में एक लड़की का ख्याल रहता है।
बाराईला जाग्याला तुम्ही याव गुरु सायाला, याव गुरु सायाला मला घाता गळा द्या. घाता गळा दियाला माझ्या संगवर गायाला, संगवर गायाला माझ्या पाठीवर रायाला. बंधून बंधून माया त्याच्या पडून पडून तो माझ्या वाटेला वाटेला फार पूर्वी काळाला काळाला भोळ्या राधाला राधाला मंडळया पुराला पुराला गोपाळपूर गावाला गावाला गोपाळपूर गावाला गावाला संभाजी फार पूर्वी काळाला पहिल्या सत्ययुगाला त्या देवभोळ्या राजाला आणि काय करणे झाले मात्र त्या जाग्याला. पंढरपूर नगराला गोपाळपूर गावाला दामाजी पंत नावाचा देवा पांडुरंगाचा भक्त मात्र त्या ठिकाणाला विठ्ठल देवाची सेवा लागला होता मात्र करायला. गोपाळपूर गावामध्ये त्यानं 3 वाशाची गुंपा बांधलेली, गुंप मध्ये लागला होता राय त्यावेळेला. असा विठ्ठल देवाची सेवा लागला होता मात्र करायला. दररोज नित्यनेमाप्रमाणे निघून जाणार देवा विठ्ठलाच्या सेवेला. भर 12 वर्ष झालं त्याच्या लग्नाला, पण मुलबाळ होतं त्याच्या पोटाला. म्हणून वाईट लागलं होतं मात्र वाटायला. म्हणून कुण्या एका दिवसाला गोनाई राणी त्या असणाऱ्या दामाजी पंताला काय लागली होती मात्र बोलायला. बोलायाला लागली लागली सांगायाला लागली लागली सांगायाला लागली सांगायाला लागली बोलायाला लागली सांगायाला लागली. बघा पतीला आपल्या पतीला निघून यावा निघून यावा. विठ्ठलाच्या रावळाला विठ्ठलाच्या रावळाला विठ्ठलया देवाला विठ्ठलया देवाला. साकडया घालावे साकडया घालावे
ती गोनाई राणी आपल्या पतीला लागली होती बोलायला, काय लागली होती मात्र सांगायला. तुम्ही दररोज निघून जाता देवा विठ्ठलाच्या रावळाला, देवाची मनोभावे पूजा करता पण या जाग्याला. तो ऐका म्हणून काय लागली होती मात्र बोलायला. मूल बाळ नाही आपल्या पोटाला, वांजुटी म्हणून सारा गाव लागलाय नाव ठेवायला, आणि एक बाळ देतोय का देव विठ्ठल बघा आपल्याला त्यावेळेला. म्हणून असं विठ्ठल देवाला साकडं घाला म्हणून लागली होती बोलायला. गोनाई राणीचं त्या दामाजी पंतानं बोलणं ऐकून घेतलं आणि नितनियमाप्रमाणे त्या सबळच्या पाऱ्याला, रात्रा करमून गेली मात्र त्या जाग्याला. सबळच्या पाऱ्याला निघून त्यावेळेला आणि वाट लागला होता चालायला. रमायाची रात्र गेली करमून, रमायाची रात्र गेली करमून, सबळच्या पाऱ्याला दिवसाच्या गोंड्याला, दामाजीया पंताने, दामाजीया पंताने, आलेलाचा या घडा निव निवदाच ताटव, संगतीला या घेऊन, या संगतीला घेऊन, चाललाया निघून, चाललाया निघून. नितनेमाप्रमाणे सवळच्या पाऱ्याला दामाजी पंत त्यावेळेला, दिवसाच्या गोंड्याला काय करणी केली मात्र त्या जाग्याला. पाण्याचा घडा निवदाचं ताट घेतलं संगतीला, आणि निघून वाटचाल करीत मात्र त्या टाइमाला, लागला होता चालायला. निघून आला होता विठ्ठलाच्या रावळाला. निघून गेला होता देवा विठ्ठलाच्या रावळाला त्यावेळेला. निघून आला होता मात्र त्या जाग्याला. दोन्ही हात जोडला देवा विठ्ठलाच्या मोरल्या बाजूला, देवाची शिळी पूजा उतरली, ताज्या पाण्याचा शीतळा दिवून त्यावेळेला. विठ्ठल देवाची सेवा लागला होता मात्र करायला. संभाजीराव, बर सत्वशील सतयुग आणि कलियुग, आपण फरक सांगायचा आहे. सतयुगामध्ये भक्ती फार मोठी होती. बर अगदी परमेश्वर सुद्धा त्या भक्तांच्या भेटीसाठी आपलं रावळ देऊळ सोडून त्या भक्तांच्या घरी जात होता. बर पण तो सतयुग होता. आणि आता हा कलियुग, आणि या कलियुगामध्ये जर बघायचं झालं संभाजीराव, तर पूर्वीच्या माघारणीने आताच्या माघारणी. बर पूर्वीचा भाऊ एखाद्या सणाला आपल्या बहिणीला आलायला कसा जायचा होता माहित आहे का? कसा जायचा? घुंगराची बैलगाडी घेऊन. बर आणि गौरी गणपतीचा सण म्हटल्यावर ती बहीण सुद्धा आपल्या भावाची वाट बघत बसते. आणि असणारा भाऊ आपल्या बहिणीला आलाय कसा जातोय बघ. कसा? गाडी घुंगराची घेऊन बंधू माझा येईल गौरीच्या सणाला मला माहेरी गाडी घुंगराची घेऊन बंधू माझा येईल गौरीच्या सणाला मला माहेरी येईल. माहेरच्या वाटेला आंब्याचे आहे बन येईल बंधू माझा विश्रांती घेईल. नाते हे प्रेमाचे भाऊ माझा गौरीच्या सणाला मला माहेरी गाडी घुंगराची घेऊन बंधू माझा येईल गौरीच्या सणाला
आठवणी बालपणाच्या येतील स्मरणाला आई बापा संगे सुख दुःख साईन गौरीच्या सणाला मला माहेरी गाडी गुंबेराची घेऊन बंधू माझा येईल गौरीच्या सणाला मला माहेरी नेईल असणारा दामाजी पंत देवा विठ्ठलाच्या रवळामध्ये जाऊन त्यावेळेला विठ्ठल देवाची सेवा लागला होता मात्र करायला निवदाचं ताट ठेवलं देवा विठ्ठलाच्या मोरल्या बाजूला दोन्ही हात जोडलं देवा विठ्ठलाला आणि लागला होता संकटाच्या पायात बोलाय त्यावेळेला विठ्ठल देवाला लागला होता मात्र नवसायला माझ्या विठ्ठल या देवाला माझ्या विठ्ठल या देवाला दोन्ही हात जोडल दोन्ही हात जोडल देवा गा देवा म्हणित बघा देवा गा देवा म्हणित बघा बाळ द्यावा पोटाला माझ्या ताना द्यावा पोटाला विठ्ठल देवाला त्या दामाजी पंतानं साकडे घातलं देवा भद 12 वर्ष झालं मी आपली सेवा करतो या जाग्याला पण असा विठ्ठल देवाला काय लागला होता बोलायला पण देवा मी कधी नाही तुझ्याकडे मागायला पण माझ्या घरच्या घरतीला सर्व गाव लागलाय नाव ठेवाय त्यावेळेला वांजुटे म्हणून सारं गाव नाव लागलंय मात्र ठेवायला म्हणून देवा तुम्हाला एक बाळ पाहिजेच द्यायला एवढं साखर घातलं देवा विठ्ठलाला आणि दामाजी पंत निघून घर वाड्याला वाट लागला होता मात्र चालायला आणि पाठीमागल्या बाजूला हुरहुरा लागले वाटायला देवा विठ्ठलाच्या जीवाला कारण रात्रंदिवस दामाजी पंत झटते आपल्या सेवेला पण असा देवाने विचार केला होता मनाला अशा जर भक्ताला बाळ द्यायचा झाला तर मात्र या वेळेला आणि कसा बाळ द्यायचा म्हणून देवाने विचार केला होता मनाला पाठवलं पाहिजे कुणाला तर त्या बाळानं परत आपलीच सेवा पाहिजे करायला असा बाळ द्यावा आपण त्या दामाजी पंताच्या पोटाला असं विठ्ठल देवानं विचार केला मनाला त्या जाग्या आणि म्हणून त्या देवा विठ्ठलानं त्या दिवसच्या दिवसाला हाकाळी मारली होती कुणाला त्यावेळेला काळी लागला होता मात्र मारायला बोलावून या घेतलं बोलावून या घेतलं बोलावून घेतलं बोलावून या घेतलं देवायाच्या रावळा लाव देवायाच्या रावळा लाव तोडा लाव बाहेर बाजूला जाऊन उभा राहिला जाऊन
पिवळीचा दीपक बघाया नावाचा दीपक बघाया नावाचा माझ्या संगाचा भगत भावल्या मामाचा त्याच्या हातानं माझे त्याच्या पोटानं वयाच्या वाणीलाव जगमगले प्रमाणव भक्ती केली देवालाव जातो माझ्या वाटणाव माझा देवाचा अधिपती कशी फिरली त्याची मती एक इच्छा मनात होती कधी होणार अर्धांगीन या खंडोबाची कारभारीन झाली बानुधन गणीन माझी कारभारीन झाली धन्यवादन गणीन अशा वेळेला त्या देवाला साकडं घालून जसं मात्र त्या ठिकाणाला विठ्ठल देवाने विचार केला होता मनाला हा काळी लागला होता मात्र मारायला देवा विठ्ठलानं बलवून घेतला आपल्या वाहनाला त्या गरुड पक्षाला देवाच्या हळीप्रमाणे त्या टायमाला ऐकून घेतली वाट लागला होता मात्र चालायला निघून आला होता जसा देवा विठ्ठलाच्या रवळाला देवाच्या मुरड्या बाजूला येऊन दोन्ही हात जोडलं त्यावेळेला कशाच्या कारण मला भलवलं केलं म्हणून लागला होता बोलायला बाबा रे का परमप्रिय भक्तानं साकडं घातलंय मला एक बाळ द्यायचंय मला त्याच्या पोटाला आणि म्हणून तू निघून जा त्या द्वारका नगरीमध्ये त्यावेळेला असा विठ्ठल देव गरुड पक्षाला लागला होता मात्र बोलायला माझा परमप्रिय भक्त उद्धव राहतोय त्या जागेला उद्धवाला घ्यायचा संगतीला आणि निघून त्या टायमाला निघून यायचं माझ्या रावळाला म्हणून असा देव ताकीद लागला होता मात्र द्यायला त्या देवा विठ्ठलाच्या म्हणण्याप्रमाणे त्या गरुड पक्षाने त्यावेळेला देवाची हाळे ऐकून घेतली मात्र त्या जाग्याला अन भरारी गा मारला भरारी गा मारला भरारी गा मारला गेला बघा निघून गेला बघा निघून आई काया नगरा द्वारिकाया नगराला द्वारिकाया नगराला नगरामध्ये जाऊन नगरामध्ये जाऊन उभा बघा राहील सोन्याचा कळस सोन्याचा कळस आशा बघा नगरीत जाऊन उभा राहील
भगतानं निरोप ऐकून गा निरोप अशा वेळेला जसा गरुड पक्षी धावत पळत निघून त्या वेळेला वाट लागला होता चालायला निघून आला होता द्वारका नगरीला निघून गेला त्या उदवाच्या वाड्याला जाऊन त्या उदवाला देवा विठ्ठलाचा निरोप सांगितला त्यावेळेला आणि ऐकून घेतलं उद्धव भक्ताना मात्र त्या जाग्याला काही गडबडीनं देवा विठ्ठलानं बोलवून घेतलंय आपल्याला जायला पाहिजे म्हणून तो ताबडतोब त्या गरुडाच्या पाठीवरती त्यावेळेला आणि बसला आणि वाट लागलं होतं मात्र चालायला निघून आलं देवा विठ्ठलाच्या रावळाला जाऊन देवा विठ्ठलाच्या मोरड्या बाजूला उदवानं दोन्ही हात जोडलं त्या टाइमाला कशाच्या कारण बलवान घेतलं मला मात्र ह्या जाग्याला संभाजीराव बर परमेश्वरानं आपल्याला मनुष्य देह दिला या बर 84 दशलक्ष योनीनंतर एकदा जन्म दिलाय आणि या देहाचं जर सार्थक करायचं असेल तर आई वडिलांची सेवा फार महत्वाची आहे बरोबर आहे कारण आई वडिलांची जर सेवा केली तर साक्षात परमेश्वर सुद्धा आपल्याला भेट देईल आणि म्हणून या ठिकाणी साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे सार्थक होईल नरजन्माचं धरून या सत्संग सार्थक होईल नरजन्माचं धरून या सत्संग आणि आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग 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 ठरला महान आले भेटाया भगवान उभे केले पांडुरंगाला त्या भगत पुंडलिकान हे पंढरी नगरी वसली ते भूमी काळ बुडवून आणि आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग 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 पण संभाजीराव हे कधीपर्यंत चालतंय आईबाची सेवा कधीपर्यंत चालते जोपर्यंत त्या मुलग्याचं लग्न होत नाही तोपर्यंत तोपर्यंत सेवा करायची एकदा का लग्न झालं तर की लगेच मग काय म्हणतो बायको मिळाली जरी पोळी मधाची बायको मिळाली जरी पोळी मधाची आठवण ठेवावी रे आईच्या दुधाची आठवण ठेवावी रे आईच्या आठवण ठेवावी रे आईच्या दुधाची आठवण ठेवावी रे आईच्या दुधाची खेळला सवेळ्या दिन रात्र मांडीवरती लोळला सवेळ्या नाही मिळायची पुन्हा जागा हक्काची आठवण ठेवावी रे आईच्या दुधाची आठवण ठेवावी रे आईच्या आठवण ठेवावी रे आईच्या दुधाची आठवण ठेवावी रे आईच्या कारण संभाजीराव आई वडिलांचं प्रेम आई वडिलांची माया बर मापायची मोजायची म्हटली तर मापता येत नाही सर्व गोष्टी मोजता येतात बर पण आईच्या मायेचं वडिलाच्या प्रेमाचं कधी माप काढता येणार नाही येणार नाही आणि म्हणून या ठिकाणी
मोजता येत नाही, मोजता येत नाही जगाच्या मापाने, इतकं प्रेम दिलं माझ्या आई बापाने, इतकं प्रेम दिलं माझ्या आई बापाने. प्रेम दिलं माझ्या आई बापाने, इतकं प्रेम दिलं माझ्या आई बापाने. कष्टाच्या घामातून फुलविला संसार, म्हातारपणी नाही मिळाला आधार. आई वडिलांच्या पोटी संभाजीराव समज जर 3 मुलं असतील तर त्या मुलग्याला वाढवण्यासाठी लहानपणी असताना बर अनेक यातना सोसलेल्या असतात. बरोबर आहे. पण तेच मुलगा जर का लग्न झाल्यावरती बर एकदा का सुना घरात आल्या तर या दोघांची आई वडिलांची पाळी चालू होत्या. प्रत्येकाकडे 4-4 महिने, 12 महिने 1 वर्ष होते, 1 वर्ष पूर्ण होते. बर. आणि म्हणून या ठिकाणी संभाजीराव मोजता येत नाही, मोजता येत नाही जगाच्या मापाने, इतकं प्रेम दिलं माझ्या आई बापाने, इतकं प्रेम दिलं माझ्या आई बापाने. प्रेम दिलं माझ्या आई बापाने, इतकं प्रेम दिलं माझ्या आई बापाने. आणि म्हणून संभाजीराव स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी. आणि या म्हणीप्रमाणे आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, तिने दिला जीवन आकार. मायेचा सागर, तिने दिला जीवन आकार. त्या उन्हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तुग कष्टाच्या गावात. त्या उन्हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तुग कष्टाच्या गावात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तुला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, तिने दिला जीवन आकार. मायेचा सागर, तिने दिला जीवन आकार. नभाची चांदणी तुग चंद्राची मोर, तर तुझी छाया मला हवी जीवनभर. नभाची चांदणी तुग चंद्राची मोर, तर तुझी छाया मला हवी जीवनभर. शीतल छाये मध्ये उभे आयुष्य जगेल, या देवापाशी सुद्धा आई तुलाच मी मागेन. आई माझी मायेचा सागर, तिने दिला जीवन आकार.
मुक्या प्राण्यावर दयेचा सागर प्रीती त्याची मुक्या प्राण्यावर देवाती माता आणि माया पादो गीता आई वडिलांचा उद्धार केला मोठी जन्म घेता देवाती माता आणि माया पादो गीता आई वडिलांचा उद्धार केला मोठी जन्म घेता गायत्रीच्या लागणाला देला गोट्यात चमत्कार पाहुणे मामाचा अवतार करती सारे जय जयकार बाळू मामा दयेचा सागर प्रीती त्याची मुक्या प्राण्यावर घुमक्यावाल्या पोरा तुला झालंय तरी का किती आली या मगाची आता तिसरा संघ आपचा म्हणते त्याचा पत्त्या नव्हता लगेच आलाय बर अहो ढोलवाल्या पोरा तुला झालंय तरी का आज काय जरा बीड्स ना आले म्हणजे जरा अजून काय चढावं लागायला बर आणि म्हणून किती उशीर झाला त्याचा पत्त्याच नाही किती उशीर झाला त्याचा पत्त्याच अजून तरी चहाचा पत्त्याच नाही अजून तरी चहाचा पत्त्याच आहे का सगळ्याचा शायर म्हणायच्या आधी तीच प्यायला लागेल शाहीर थांबलंच बाजूला मागल्यानेच चालू केले आता प्याल्याशिवाय करणार नाही आणि म्हणून आम्ही बी पाहुणं लई चहा चहा प्याल्याशिवाय पुढं आम्ही बी पाहुणं लई चहा प्याल्याशिवाय पुढं म्हणणार